अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 7 नोव्हेंबर. मौन कसले धरता, हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. श्री महाराजांचे प्रत्येक वाक्य म्हणजे त्यांचा अनुभव आहे. मौन धरणे वेगळे व मौन साधणे वेगळे हेच त्यांना सूचित करावयाचे आहे. पुढे महाराज म्हणतात, मला देवाने वाचा कशासाठी दिली आहे? वाचा वाचवण्यासाठी दिलेली आहे. त्या वाचेचा उपयोग फक्त योग्य वेळी करणे, अर्थात त्याचाच अर्थ मौन होय. अनावश्यक बोलणे महाराजांना कधीच मान्य नव्हते. महाराज नेमके बोलायचे व नेमके तेवढेच बोलायचे. अनावश्यक बोलणे त्यांच्याकडून कधीच व्हायचे नाही. जगप्रसिद्ध विचारवंत पास्कले यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जर माणसाने आकारण बडबड करणे थांबवले तर जगातील 90% प्रश्न कमी होतील. आपण दिवसभरात कितीतरी अनावश्यक बोलत असतो, हे ज्याचे त्याने पाहावे. मानसशास्त्र असे सांगते की वेड्यांना बोलायला खूप आवडतं. किंबहुना अति बोलण्यामुळे ते वेडे झालेले असतात. वेड्यांच्या इस्पितळात जाऊन पहा, म्हणजे कळेल. सगळेच वेडे काही इस्पितळात असतात असे नाही. बाहेरही काही वेडे मोकाट सुटलेले असतातच की. फक्त वेड्यानाच असे वाटते की मी वेडा नाही. असो, मग मौन राहायचे म्हणजे अजिबात बोलायचं नाही काय? तर तसं नाहीये. मौन म्हणजे गरजेपुरते बोलणे. पण माणसाचे मन हे नेहमी एका टोकावर जात असते. एक तर अति बडबड करतील, नाहीतर अजिबात बोलणारच नाही. काही माणसं फारच हुशार असतात. ती तेव्हाच बोलतात जेव्हा काही त्यांचा फायदा असतो. प्रत्येक घरात नवरा बायकोची भांडणे चालू असतात. त्याचे एक कारण म्हणजे बोलणे. वादविवादाच्या प्रसंगी जर दोघांपैकी एकाने मौन पाळले तर वाद विकोपाला जाणार नाहीत. पण मीच का माघार घेऊ, या अहंकारी विचाराने कुणीच माघार घेत नाही आणि त्याचे शेवटी गंभीर परिणाम भोगावे लागतात. ज्याच्या हृदयात जास्त प्रेम असतं ना, तोच नेहमी माघार घेत असतो. इथे हरणाराच जिंकत असतो, हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादी स्त्री विवाह करते तेव्हा ती पतीशी फक्त नाते जोडते, इतरांशी नाही. ती सासू सासऱ्याशी, दिराशी वा अन्य कुणाशी नाते जोडायला जात नाही. त्याची गरज नसते, कारण इतर नातीही आपोआप जोडली जातात. तसंच एकदा मौन साध्य झालं की बाकीचे सगळे आपोआप जोडले जाते. ते अनुभव घेऊन पाहावे. प्रत्येक जण असाच विचार करतो की दरवेळी मीच का म्हणून गप्प बसायचे. पण ज्याला नाते टिकवायचे आहे ना, तोच मौन होतो. बोलण्याने आपली आध्यात्मिक ऊर्जा त्वरित नष्ट होऊन जाते. हे लक्षात घेऊन तारतम्याने वागले पाहिजे आणि ह्या गोष्टी साधकाने पाळल्या पाहिजेत. जे साधक नसतील त्यांच्यासाठी हा लेख नाही. यांनी याकडे दुर्लक्षच करावे हे उत्तम. कारण देवाने प्रत्येकालाच आपले आयुष्य आबाद आणि बर्बाद करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रत्येकाचा तो मूलभूत अधिकार आहे. लोक तेच समजतात जेवढी त्यांची समज असते. बोलण्याआधी हा विचार करा की बोलायची खरोखरच गरज आहे का? हो उत्तर आले तर बोला. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावे. मौनात अहंकार नष्ट होतो. प्रयोग करून पाहावा, ज्याचा त्याने एक असीम शांतता हृदयात स्थिरावत जाते. जितकं मौनात राहाल तितकं नामस्मरण ही छान होईल. सवय लावून घ्या की मौन झाल्याबरोबर लगेच नाम सुरू होईल. मेंदू संपावर असला की तोंड चालू राहते, कारण उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो. भरलेली घागर डचमळत नाही, अर्धी घागर डचमळते. मौन झाल्याशिवाय आतला आवाज ऐकू येणार नाही. जोपर्यंत काही बोलायची उर्मी येत आहे तोपर्यंत शांतच राहिले पाहिजे. एकदा का हृदयातील वीणा झंकारू लागली की कळेल मौन साधनेचं महत्व. शब्दात ब्रह्म लपलेला आहे, म्हणून मंत्राची निर्मिती झाली ना.
शब्द हे शस्त्र आहे. शब्दाने होणाऱ्या जखमा अनंत काळ ताज्या राहतात. कुणाचंही मन दुखावणं म्हणजे ईश्वराला दुखावणे आहे. त्याची किंमत आज ना उद्या मोजावीच लागेल, यात तिळमात्र शंका नाही. पण तारतम्य महत्वाचे, अर्थात खरे मौन म्हणजे नामात राहणे होय. श्री गुरूंनी दिलेला मंत्र वा त्याचा जप सदैव श्वासावर सुरू असणे हेच खरे मौन होय. यशवंत हो, जयवंत हो, 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 यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.